उमा, आता रोज इथे फुलं वाहत जावा. तुमची सेवा नक्की देवापर्यंत पोहोचेल. तुम्हाला काय मागायचं ते मागा, तो कायम तथास्तु म्हणेल. फक्त माझ्या पोरांका सुखी ठेव. घरातला वितुष्ट लवकर संपू दे, एवढाच काय तर मागणं माझा. खरं आहे तुमचं. उमा, हे दिवस पण सरतील. पाय पड. ना मावशी, तुम्ही दोघं ना बेस्ट आहात. मी सगळ्यांसाठी एवढं करता. आय एम शुअर देव कधीच तुम्हाला सगळ्यांपासून लांब नाही करणार. अगदी बरोबर आहे ओवी. तुम्ही दोघं ना सगळ्यांचा आधार आहात. कुणाजवळ आहात कुणाजवळ नाही, आपण तुम्हाला ना सगळ्यांची काळजी आहे. आणि हे देव सुद्धा बघतोय. हा बाळा, आता आमचं कौतुक पुरे. उमा, चहा करा. होय होय, करताय ना. ओवी, दिशी बाळा, साहिलजी आणि मेघना ते व्यवस्थित पोहोचले ना? हो दादा, अगदी सुखरूप पोहोचले. चांगला झाला. खरं तर निशी या सगळ्या गडबडीमध्ये ना त्यांच्याशी नीट बोलता आलं नाही, त्यांना काय सांगता आलं नाही. पण बाकी सगळं ठीक आहे ना? हो, पण दादा मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काय गो निशी, सगळं ठीक आहे ना? हो हो आई, सगळं ठीक आहे. पण नीरज सर म्हणत होते की पुण्यात बॅडमिंटनची टुर्नामेंट आहे, त्यात ते मला भाग घ्यायला सांगतात. म्हणूनच मी तुम्हा दोघांची परवानगी घ्यायला इथे आले होते. दादा, मी सरांना खूप सांगायचा प्रयत्न केला की आता मला हे सगळं नाही जमणार, पण ते अगदी हट्टालाच पेटले. मी काय करू मला खरंच कळत नाहीये. दादा, मला तर तुम्हीच सांगा मी काय करू. बाळा, त्याच्यात परवानगी कसली मागतेस? नीरजराव तुझ्या स्वप्नांचा एवढा विचार करतायत. खरं तर बाळा, वडील म्हणून मीच करायला पाहिजे होतं हे सगळं खूप आधी, पण सगळं तेच करतायत. अशा वेळी तू त्यांचं ऐकायला हवंस. अगं, नीरजराव तुझ्या स्वप्नांना पाठिंबा देत आहेत, यापेक्षा वेगळी मोठी गोष्ट काय असायला हवी? होय गो निशी, एवढं विचार कसलो करतस? होय म्हण त्यांका. ती तुझ्या पाठीशी आहात ना, काय काळजी करू नकोस. तू पुढे हो. एक्झॅक्टली. निशी, सी ना, आज घरात देव बसलेत आणि तूही गुड न्यूज घेऊन आलीस. आणि माझे गट फिलिंग सांगतात की तू ही टुर्नामेंट नक्की जिंकशील. वा, एक मिनिट आले. आई, पाया पडते. यशस्वी हो. पाया पडते दादा. जी सगळी स्वप्न पूर्ण होतील. सुदैवाने तुझ्या सासरची लोक तुझ्या स्वप्नांना पंख देत आहेत. तू यशाच्या आकाशात खूप उंच भरारी घेशील. आमच्या दोघांचे आशीर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहेत. पण बाळा, एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेव, कितीही मोठी झालीस तरी आपली मुळं ज्या मातीत रुजलेली आहेत त्या मातीला कधी विसरू नकोस. तरच तुझे पाय जमिनीवर राहतील कायम. दादा, मी तुमची कोणतीच शिकवण कधीच विसरणार नाही.
का खात्री आहे. निशी कधी निघतस? आई आजच निघावं लागेल. 4-5 दिवस पुण्यात टुर्नामेंट आहे, ती झाली की आम्ही लगेच येऊ. हा वही तर. हा करते मी. हा चला. बंधू अरे विजयराव, तुम्ही? सॉरी, मी न सांगता आलो अचानक. अहो माफी कसली मागतास? तुम्ही का परके नाही? दादा उमाताई बाहेर गेलेत का कुठे? बाहेर? तुम्ही बसा ना तुम्ही बसा. हो. चहा घ्यावा जरा घोटभर. हा ओवी कुठे? हा? अहो मी सांगते तुमका नंतर सगळा. घाई काय हिला जात तर थोडं चाय घ्यावा ना. मंजू मंजू, विजयराव इलेत, जरा चहा घेऊन येशील? हो आणते. बाकी प्रवास छान झाला ना? हो. अगो आतापर्यंत कोणी कामासाठी बाई नव्हती, पण आज वही हा ना. हा हे बघ, ते का ना घरातली सगळी कामं येऊक वहीता. हा झाडलोट, कचरा लादी, धुणी भांडी, जेवण सगळं येऊक वया. समजला ना? हा आणि बाय माझे ते का ना आज इली उद्या नाही असं करणारी नको. हा नाही तर सगळं माझ्यावरच येईल. आणि हा 24 तासासाठी रवणारी बाई पाहिजे. मग हा पगार अगो त्या काय नंतर बघू ना. हा खोतांच्या घरात काय कमी हा काय? मी सांगितलंय ना तशी बाई पाठव. सांगितलंय तू. लाली आत्या. अगो थांब, ठेवतोय फोन. थांब जरा. काय झाला तुझा? वाघ मागे लागलो काय? हा नाही हो, बाहेर कोण आले ते बघा. उमाईली काय परत? हा नाही हो. अच्छा, आता मी शालूला फोन केलाय कामवाल्या बाईसाठी. पाठवला पण. अगो चल बघू ना. लाली आत्या नाही. ओवीचे वडील आलेत. काय? हा, बंधू काकांनी ते दोघे गप्पा मारतायत बाहेर. या बंदूक पण ना गोतावळ जमा करू वयो. थांब जरा, मीच बघताय ते काम. आलंच मी. हो. लाली आत्या. येईल म्हणजे. गरम आहे. कशा आहात वहिनी? छान आहे, मजेत आहे. ओवी आता रुळली आहे ना इकडे? तुम्ही चहा घ्या ना, थंड होईल. हो. मंजू, या घर म्हणजे काय धर्मशाळा नाही. रस्त्यावरती चालणाऱ्या प्रत्येक माणसाक जर चाय देऊक लागलास ना तर आपणा रस्त्यावर येऊची वेळ येत. काय गो, चहा करूसाठी साखर, चहा पावडर या सगळ्या लागता ना? ता काय फुकट येत नाही. ताई काय बोलतस या? हा जरा तोंडाक आवर घाल. पाहुणे असतात ते आपले, आणि या घरात आलेल्या पाहुण्यांसोबत असं बोलायची रीत नाही या घरची. शेजारच्या घरातले पाहुणे आपल्या घरात काय करतात त्यांना आपण कशा पोसायचा? ताई अगं काय बोलतस तू? तू का बस. जी लोक या घरात राहत नाहीत, जी स्वतःहून आपल्या बरोबरची नाती तोडून गेली, त्यांचे पाहुणे या घरात काय करतात सांग मका? ताई तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. कळत नाही? तुमका कळेल अशा भाषेतच सांगताय मी. ताई घाबरावा. रघुनाथ खोताचा कुटुंब या घरात राहत नाही. काय? तुम्ही चुकीच्या पत्त्यावर इलेले आहात. तुमच्या लेकीन माझ्या आईक मारला,
नंतर आमच्या घरात फूट पडल्यान, आमच्या भावाक आमच्यापासून दूर केल्यान, तुमच्या लेकीमुळे दादा आमका सगळ्यांका सोडून गेला. आता तुम्ही काय घेऊ केलास इथे? हा? तर हे बघा, तुम्ही आमच्यावर काहीही दोषारोप केले ना तर मी एक वेळ सहन करेन, पण आमच्या ओवीबद्दल काहीही बोलायचं नाही. नाही कळत तिला इथल्या रीतीभाती, पण याचा अर्थ असा नाही की ती कोणाशी कसंही वागेल. ह्या बघा, बाप म्हणून तुम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली असली ना तरी पण आम्ही काय भोगताव तर आमकाच माहित. हा ताई, स्वतःच्या वागण्याचा खापर बिचारा ओवीवर फोडू नकोस. तिचा याच्याशी काहीच संबंध नाही. बंधू, दादा आणि उमाताई कुठे आहेत? तर तुमका काय सांगायचा विजयराव? सख्या बहिणीनेच वनवासात पाठवलाय त्यांका. म्हणजे ते आता इथे नाही रवत. ते तिघं त्या मांगरात राहायला गेलेत. आय एम सॉरी. ते राहत नाही ते माहिती असतं तर मी इथे आलोच नसतो, तिकडेच गेलो असतो. माफ करा, चुकून आलो. येतो. विजयराव, अहो विजयराव. ताई ताई, आता ना त्या खुराड्यात जाऊन चाय पिवा. हा हा. ओवी, सावकाश. हो मावशी. उमा, हा, मी बाजारात जाऊन येते. बरं, लवकर या. हो. नमस्कार. हो, नमस्कार विजयराव. डॅड, विजयराव, अचानक कसं काय येणं केलं? थोडं काम होतं घराचं. या ना विजयराव. उमा, डॅड, विजय जवळ. आय एम गुड. विजयराव, बसा. पाणी. विजयराव, कसं काय येणं केलं अचानक? हो, ॲक्च्युली घर खूप दिवस बंद होतं ना, आणि आता पाऊसही पडणार आहे म्हणून म्हटलं जरा डागडुजी करून घेतली. आणि शेती पण करायला घेतली आहे, तर त्याचं व्यवहाराचं बोलणं बाकी होतं, ते झालं. बर, आता जाईन म्हणतोय. ह्यावेळेस ओवीला सुद्धा घेऊन जाईन म्हणतोय. ओवी, चल तयार हो. ताई, आपल्या घरात वैरी जरी इलो ना तरी त्याचा पाहुणचार करण्याची रीत आहे या खोत घराण्याची. आणि ही रीत आईनेच घालून दिलेली होती ना, आणि आज तू ती सुद्धा मोडीत काढलंस. विजयरावांच्या हातातून चहा खेचून स्वतः प्यायलंस, तर आपण त्यांच्या समोर तुका काही लाज? हे बघ बंधू, समोरच्या समजात अशा भाषेत त्यांका त्याची जागा दाखवून द्यायची ही माझी रीत आ. समजलास? तुझी काय आणि कसली रीत गो? हा, डोकं ठिकाण आला तुझा? हे बघ बंधू, जास्त बोलू नको. विजयच इलो असणार. ताई ताई ना या ताई. या विजय का ना आता बघतोयच मी. सांगितलं ना तुमका. कशाला यायचं तुम्ही इकडे परत? मॅडम 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 हो मॅडम, आधी ऐकून तर घ्या माझं. हो, कोण आहात तुम्ही? हो मी मॅडम, चारुशीला पालव इथेच राहतात ना? हा,
थांबा मीच चारुशीला पालव. तुम्ही कोण? मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन आलोय. अगो काय आहे हा? आणि हा सगळं तू मागवलंस? हो. यांनी म्हणजे चारुशीला पालव यांच्या नावावर आमच्या दुकानात मिक्सर, ओव्हन, वॉशिंग मशीन, फ्रीज हे सगळं ऑर्डर केलेलं होतं. ते आम्ही घेऊन आलो आहोत. हे एवढं सगळं चारूने ऑर्डर केलंय? एवढं सगळं झालं उभी आणि तू सुद्धा नाही मला सांगितलंस. दादा, उमाताई, तुम्ही इथे राहायचं नाही. माझ्या घराचं सगळं व्यवस्थित झालंय, तुम्ही तिकडे राहा प्लीज. विजयराव, तुम्ही एवढं आपुलकीने सांगितलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. पण मी माझ्या भावंडांपासून लांब नाही राहू शकत आणि मी इथून लांब गेलो तर त्यांनाही वाईट वाटेल. पण तुम्ही खरंच आमची काळजी करू नका. आम्ही इथे मजेत आहोत. हा, आता फक्त ओवीची थोडी गैरसोय होती इथे. म्हणजे आता तुम्ही तिला बरोबर घेऊन जाताय तर मग काय हरकत नाही. नाही डॅड, मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आत्ताही तेच सांगते. मी दादा आणि उमा मावशीला सोडून कुठेही येणार नाही. ओवी, अगं तुला इकडे तुम्ही मला कुणीच फोर्स करू नका. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. काय गो, ह्या सगळं तू मागवलंस? हो. अगं चारू, जरा तरी विचार करायचाच ना. एवढ्या सगळ्या सामानाचे किती पैसे होतील? काही कळतंय का तुला? गो मंजू, तू जरा गप राह. तुका काय कळत नाही. अहो लालिताई, आता किती पैसे लागले ना तर या सामान आता आपण ठेवून घ्यायचा. बरं, मी काय म्हणतोय, तुमका चेक लिहून दिला तर चालत काय? नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. ऑलरेडी याचं सगळं पेमेंट झालेलं आहे. हे बघा, शशिकांत पालव यांनी फुल पेमेंट केलेलं आहे. यांनी ऑर्डर दिली काय? पैसे पण यांनीच दिले? अगो चारू, म्हणजे खरंच हे सगळं दादाने पाठवलंय? हो अगं, तुम्हा दोघींना खूप कामं पडतात असं मी बाबांना सांगितलं, तर त्यांनी ह्या सगळ्या वस्तू लगेच पाठवून दिल्या. कोणाची का माझी होणारी सून ती? हा, सासू होणाऱ्या कष्टाची का किती काळजी. बघितलास मंजू? माका आराम मिळावा ना म्हणून चारूच्या बाबांनी या सगळ्या वस्तू पाठवल्या. बघितलास काय? एका म्हणतात मनाची श्रीमंती. नाहीतर फॉरेनहून येणारे लोक खाऊ म्हणून सुद्धा कधी चॉकलेट घेऊन नाही येली. बरं, तुम्ही चला, सगळं सामान आत आणा. तुम्ही उचला ना लवकर. हा, आमच्या घरामध्ये सगळं. होय बाळा, बघ आताच कुठे तू एवढ्या दुकानातून उठलंस. तुका आरामाची गरज आहे, चांगल्या खाण्याची गरज आहे. हे बघ, आमका दिसता तुझे किती हाल होतं तिथे. असा नको करूस बाळा. विजयराव, ओवी, उमा बरोबर बोलतायत. तुला या असल्या वास्तूमध्ये राहायची सवय नाहीये आणि मुख्य म्हणजे तुला आता आरामाची गरज आहे. पण तुम्ही दोघं देताय ना मला आराम. आणि मावशी, तुझ्या हातचं जेवण हे जगातलं सगळ्यात न्यूट्रिशियस फूड आहे. यु नो, मॉम मला नेहमी सांगायचे, जगात सगळं खायला मिळेल पण त्यात आईचं प्रेम नसेल. मॉमचं म्हणणं ना मला आत्ता पटतंय. ओवी, मी तुझ्या फिलिंग्सची कदर करतो. उमाताई, दादा, तुम्ही दोघांनी ओवीला आपलं मानलंय. तुम्ही माझ्यापेक्षाही तिची जास्त काळजी घेताय. मी नाही तुमची ताटातूट होऊन देणार.
ओवी इथेच थांबेल तुमच्या सोबत. ओवी ये. हे घे.